नंदानंदन हरि गोविंद गोपाल नंदानंदन हरि गोविंद गोपाल नंदानंदन हरि गोविंद गोपाल नंदानंदन हरि गोविंद गोपाल राम हरे साई कृष्ण हरे सर्वधर्म प्रिय साई राम हरे साई कृष्ण हरे सर्वधर्म प्रिय साई अल्लाह ईश्वर साई हरे अल्लाह ईश्वर साई हरे नानक येशु बुद्ध हरे नानक येशु बुद्ध हरे दोहराष्ट्र महावीर साई
साई कृष्ण हरे सर्वधर्म प्रिय साई श्री नारायण पुरुषोत्तम गुरुतो श्री प्रबुद्धतो स्कंद विनायक सविता पावकतु सविता पावकतु ब्रह्ममज्जतु यवशक्तितु विदुषिता प्रभुतु रुद्रविष्णुतु रामकृष्णतु रहीमतावतु रहीमतावतु वासुदेवो विश्वरूपतु चिदानन्दहरितु अद्वितीयतु अहारनिर्भय आत्मलिङ्ग शिवतु साई आत्मलिङ्ग शिवतु आत्मलिङ्ग शिवतु गोपिकांचे ठाई असलेल्या भक्तीचे वर्णन करताना नारदाने परमभक्ती अशा शब्दांची योजना केली होती. हे महाभक्त याच परमेश्वराला आपलेच एक सोबतीमान, एक मौल्यवान ठेवा म्हणून आदराने पाहतात. त्यांचा हा भक्तिभाव इतका आर्ततेने भारावलेला होता की कोठेही संचार करताना त्यांच्यामध्ये एक प्रकारची समाधानाची जणू बेहोशी असते. त्यातून जगाची फारशी दखल ते घेत नसते. श्रीकृष्णाच्या मुरलीचा नाद कानावर पडण्याचा अवकाश इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न करता ते त्या दिशेने अरण्यामध्ये धाव घेत असत. गोपिकांना जाणीवच होती की सर्वोच्च ज्ञान हे त्या ईश्वरी स्वरूपाशी एकरूप होण्यातच सामावलेले असते आणि त्या ईश्वराशी एकात्म भाव ठेवण्यामुळे त्या सजीव आणि निर्जीव सृष्टी त्यांच्यामध्ये भेद करीत असतात. थोडक्यात ते प्रत्येकामध्येच या ईश्वराचे दर्शन घेत असतात. ओम श्री साई. अरे वा साईराम, ते विभूती दिसली. पाऊस ना. ओम जय जगदीश हरे स्वामी सत्यसाई हरे
समस्त लोका सुखिनो भवन्तु समस्त लोका सुखिनो भवन्तु समस्त लोका सुखिनो भवन्तु ओम शांति शांति शांति। जय बोलो भगवान श्री सत्य साई बाबा जी की जय। श्री साईनाथ महाराज की जय। परमं पवित्रं बाबा विभूतिं परमं विचित्रं लीला विभूतिं परमार्थैकात्मोक्षप्रदानं बाबा विभूतिं मिदमाश्रयामि परमं पवित्रं